नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की रम्या ही अजूनही लिफ्टमध्ये अडकलेलीच असते. ती म्हणत असते, ना लिफ्ट कुठे खाली थांबत आहे, ना काही पाणी आहे, ना हवा आहे, मला काहीच कळत नाही आहे, काय करू. पार्थसुद्धा खाली गेला असेल, मी गाडीजवळ नाही आहे हे बघून तो मला शोधत असेल, काय करू मी. नाही, मला काहीही करून इथून बाहेर पडायलाच हवं. काव्या घरून डबा आणायला निघाली होती. बापरे, जर काव्या इथे आली तर नो 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 शी. आणि मग लगेचच आता इकडे रम्या ही तिच्या कल्पनेत विचार करायला लागते की काव्या टिफिन पार्थसाठी घेऊन आलेली आहे आणि पार्थ स्वतः ही बसलेला आहे आणि काव्या त्याला भरवत आहे. मग पार्थसुद्धा काव्याला भरवत आहे. दरम्यान आता पार्थला ठसका लागल्यावर काव्या स्वतःच्या हाताने पार्थला पाणी पाजत आहे. त्याच्या अंगावरती सांडलेलं पाणी ती स्वतःच्या ओढणीने पुसत आहे वगैरे वगैरे. आता ही सगळी रम्याची कल्पना असते, घडत मात्र यातलं काहीही नसतं. पण आता रम्या मात्र कल्पनेनेच पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि आता मात्र रम्याला खूप जास्त टेन्शन येत चाललेलं असतं की नाही, मला लवकरात लवकर काहीही करून लिफ्टच्या बाहेर पडायलाच हवं. हे सगळं असं काही घडता कामा नये. ओ माय गॉड. तर दुसरीकडे ती विचार करत असते की आईने जे काम सांगितलंय मी ते केलं असेल ना, की आईने सुद्धा काहीच काम केलं नसेल. अरे यार, ही लिफ्टसुद्धा उतरत नाही आहे कुठे, मी काय करू. कोणी आहे का बाहेर, कोणी आहे का, प्लीज कोणी आहे का. आता रम्या हाका मारत असते पण रम्याचा आवाज कोणापर्यंतच पोहोचत नसतो. तर इकडे वसुहत्या त्यांच्या मैत्रिणींबरोबर फोनवरती बोलत असतात. अगं हो, का नाही, नक्की भेटू की आपण. हो, अगं रम्या आता इंडिपेंडेंट मुलगी झाली आहे बाई. नाही, तिच्या लग्नाचं आम्ही इतक्यात काही बघत नाही आहोत. अगं काय म्हणून का विचारतेस. आत्ताच्या मुलींची फर्स्ट प्रायोरिटी काय आहे, त्यांचं करिअर. मग आपण कशाला मध्ये पडायचं. बरं हो, मी तुला नंतर करू का. हो चालेल, बाय. आणि मग आता वसुहत्या फोन कट करते आणि तिच्या लक्षात येतं, बापरे, खूप वेळ आता उलटून गेलेला आहे. आतापर्यंत काव्या घराच्या बाहेर पडलीसुद्धा असेल. आता मला तिच्या खोलीत जाऊन लवकरात लवकर शोधकार्य सुरू करायला हवं आणि त्या खाकी ॲन्व्हलपमध्ये काय आहे हे बघायलाच हवं. वसुहत्या दरवाजा उघडते आणि लगेचच खोलीच्या बाहेर पडत असते. कल्पनाने लादी पुसण्यासाठी सर्फचं पाणी जमिनीवरती सांडवलेलं असतं आणि त्यावरतून वसुहत्याचा पाय घसरतो. पण नशिबाने वसुहत्या पडत नाही, कारण कल्पना तिला सावरते. पण वसुहत्याचा पाय मुरगळतो, तिच्या पायाला लागतं. मग काय, कल्पना तिला धरते आणि धरून ती तिला घेऊन येते. आणि मग आता ती तिला म्हणते की या ताई, या बसा इथे. अहो सॉरी, माझं चुकलं, मी सर्फचं पाणी लादी पुसायसाठी टाकलं होतं, पण मी ते सांगायचंच विसरले तुम्हाला. आता वसुहत्या एवढी जोरात ओरडते की खाली आता आईला सुद्धा तिचा आवाज येतो आणि लगेचच मालिनी ही वरती जायला लागते. काय झालं वसुताई ना, असं ती जाताना म्हणत असते. तर इथे कल्पना म्हणत असते, सॉरी ताई, खरंच सॉरी, मला माहीत नव्हतं की तुम्ही बाहेर याल, मी चुकून तुम्हाला सांगायला विसरले, खरंच सॉरी. त्यावर आता वसुहत्या म्हणत असते, आधी चूक करून मग सॉरी म्हणायची, याला काय अर्थ आहे. इतक्यात आता त्या ठिकाणी मालिनी काकू येतात आणि म्हणत असतात, वसुताई अहो काय झालं, हे का पाय पकडून बसलाय. त्यावर लगेचच आता इकडे वसुहत्या सांगायला लागते की ह्या बाईमुळे पडले मी. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणायला लागते, नाही हो ताई, पडल्या नाही, मी पकडलं त्यांना वेळेवरती. अहो मी लादी पुसायसाठी सर्फचं पाणी टाकलं होतं, मला खरंच माहीत नव्हतं वसुताई बाहेर येतील, माझ्याकडून चुकून झालं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, कल्पना बरं जाऊ दे ते सगळं आता सोड, तू एक काम कर, तू पटकन माझ्या खोलीमध्ये जा आणि मी तिथे ड्रॉवरमध्ये जो लेप ठेवला आहे ना तो घेऊन ये, आपण तो लावू वसुताईंच्या पायाला, त्यांना बरं वाटेल. त्यावर कल्पना आता पटकन लेप आणायला तिकडनं जाते. तर इकडे मालिनी काकू 2 उशा घेतात आणि वसुहत्याच्या पायाखाली ठेवत असतात. पण वसुहत्याला काही 2 उशा घेवत नसतात. मग मालिनी काकू एकच उशी ठेवतात आणि म्हणत असतात, वसुताई ताई ऐका ना, प्लीज थोडा वेळ पाय तुम्ही असाच ठेवा, नाहीतर पाय दुखेल तुमचा, आणि इथून आता हलू नका, इथेच थोड्या वेळ बसून राहा. मी एक काम करते, मी आता तुमच्या पायाला पटकन लेप लावते आणि पट्टी लावते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, आणि हवं तर त्यानंतर आपण डॉक्टरांना सुद्धा बोलू, पण तुम्ही कुठे हलू नका, इकडे तिकडे जाऊ नका, इथे शांत बसून राहा. त्यावर मालिनी काकूंना वसुहत्या म्हणत असते, अगं पण मला ते मालिनी. त्यावर मालिनी म्हणायला लागते, हे बघा वसुताई, तुम्हाला जे काही हवंय ना तुम्ही मला किंवा कल्पनाला सांगा ना, मी आहे ना इथेच. पण तुम्ही हलू नका, नाहीतर खरंच पाय दुखेल तुमचा. असाच ठेवा पाय, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला.
ही कल्पना कुठे राहिली, किती वेळ लागतो हिला लेप आणायला, असं म्हणत आता लगेचच मालिनी तिकडनं कल्पनाला बघायला जाते. तर इथे आता वसू आत्या म्हणत असते, अरे एक काम सांगितलं होतं रम्याने, ते सुद्धा मला करायला धड जमलेलं नाहीये. आता जर मी त्या काव्याच्याच खोलीत पडले असते तर कोणीतरी मला त्या काव्याच्या खोलीत बसवून तरी ठेवलं असतं, पण आता काही करून मला तिच्या खोलीत जावंच लागणार, मी जाणारच. आणि असं म्हणत वसू आत्या उठण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही उठायला जमत नसतं. तर इकडे आता कशीबशी करून रम्याला आता त्या लिफ्टसाठी जे मेकॅनिक आलेले असतात त्यांनी बाहेर काढलेलं असतं. ते रम्याला विचारतात, मॅम तुम्ही लिफ्टमध्ये होतात, ठीक आहात ना तुम्ही? त्यावर रम्या म्हणते, तुम्हा दोघांना ना लिफ्टमध्ये कोंडून ठेवते 10 मिनिटं आणि मग विचारते कसे आहात दोघं म्हणून, चालेल? त्यावर ते म्हणतात, मॅम ते त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते, काय मॅम ते, हे बघा मला ना तुमचं कोणतंही एक्सप्लेनेशन ऐकायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही काहीच एक्सप्लेन करू नका, जा आता तुम्ही तुमचं काम करा. इडियट. बापरे, आत्ताचं मोबाईलला रेंज आलं आहे, एवढे सगळे मेसेज पार्टचे काय मेसेजेस आहेत. वरती ताबडतोब निघून ये, आपल्याला महत्त्वाचा कॉन्फरन्स कॉल आहे. अरे यार, कसा मी बसा तयार केला होता मी याला डिनरसाठी आणि आता लगेच कॉन्फरन्स, पण जावं तर लागेल. एवढा विचार करून रम्या आता तिकडनं जात असते. पण आता ती विचार करते, नाही काहीही झालं तरी मी लिफ्टने जाणार नाही, मला मजले चढून जावे लागले तरी चालेल. आणि मग आता रम्या ही मजले चढून जायला लागते. तर इकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ हे घ्या, तुम्हाला खिचडी कशी आवडते हे एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं, पण मग मी मालिनी काकूंकडून शिकून तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे, प्लीज तुम्ही खा आणि मला सांगा ना मी खिचडी कशी बनवली आहे ते. हे घ्या. त्याबरोबर पार्थला आठवतं की ज्यावेळेस पहिल्यांदा रम्या त्याच्यासाठी खिचडी घेऊन आली होती त्यावेळेस पार्थ स्वतःहून तिला म्हणाला होता, काव्या मला जरा खिचडी वाढाल प्लीज. त्यावर काव्या म्हणाली होती, मी वाढू? त्यावर पार्थ म्हणाला होता, हो तुम्ही, वाढायला एवढं काय जातंय, वाढा खिचडी वाढा. त्याबरोबर मग काव्याने, काय तुम्ही पण, असं म्हणून पार्थला खिचडी वाढली होती. पण आता काव्या स्वतःहून पार्थसाठी खिचडी घेऊन आलेली होती. तर इतक्यात आता त्या ठिकाणी पिऊन काका आलेले असतात. लगेचच पार्थ हा पिऊन काकांना विचारतो, काका तुम्ही? त्यावर पिऊन काका सांगतात की हो साहेब, तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय. मॅडम तुम्ही कधी आला, तुमच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणायचं आहे का? त्याबरोबर लगेचच काव्या त्यांना सांगते की नाही काका, काहीच नको आहे, थँक्यू. आणि मग लगेचच आता काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ प्लीज. इतक्यात पार्थ काकांना विचारतो, काका तुमचं झालं का जेवून? त्याबरोबर आता ते पिऊन काका सांगतात, नाही साहेब आज माझा उपवास आहे. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, मग उपवासाचं काही आणलं आहे का? त्यावर ते म्हणतात, नाही हो साहेब, उपवासाचं काय आणलं आहे? त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, मग काका असा विचार करा, देवाने तुमच्या खाण्याची सोय केली. त्यावर पिऊन काका म्हणतात, म्हणजे? त्यावर पार्थ त्यांना सांगतो, म्हणजे काव्या मॅडमने स्वतःच्या हाताने खिचडी बनवली आहे साबुदाण्याची, ते सुद्धा आईकडून शिकून. त्यामुळे घ्या तुम्ही ती खिचडी खा आणि काव्या मॅडमना सांगा खिचडी कशी झाली येते. त्याबरोबर आता हे बघून मात्र काव्याला वाईट वाटतं. पार्थ पिऊन काकांना खिचडी देतो याचं तिला वाईट वाटत नसतं, पार्थने एकही घास खाल्लेला नाहीये याचं तिला थोडं वाईट वाटतं. पिऊन काका पार्थला म्हणत असतात, साहेब अहो तुमच्या डब्यात सुद्धा साबुदाणाच आहे, याचा अर्थ तुमचा सुद्धा उपवासच असेल की? त्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही माझा काही उपवास वगैरे नाहीये, तुम्ही खा हा साबुदाणा. तसंही मी आज रम्या मॅडम बरोबर बाहेर लंचला जाणार होतो. आता हे ऐकून काव्याला आणखीन थोडं वाईट वाटतं. त्याबरोबर पिऊन काका काव्याच्या चेहऱ्याकडे बघतात, त्यांनाही जाणवत असतं काव्याला वाईट वाटलेलं, पण आता त्यांच्याकडे पर्याय नसतो, कारण पार्थ शेवटी त्यांचा बॉस आहे. पार्थ त्यांना म्हणतो, घ्या काका खिचडी खा आणि सांगा काव्या मॅडमना नक्की खिचडी कशी झाली आहे ते. त्याबरोबर पिऊन काका आता काहीच बोलत नाही, ते लगेचच खिचडी हातामध्ये घेतात, काव्याकडे बघतात आणि तिकडनं निघून जातात. काव्याचे डोळे पाण्याने भरलेले असतात. काव्या काहीच बोलत नाही, ती निशब्दपणे गप्प राहते आणि नंतरनं तिची बॅग उचलायला लागते. तर इकडे आता जे इन्व्हेस्टर आलेले असतात, जे डोनेशन देणार असतात, ते म्हणत असतात की खरोखर खूप उत्तम सर्व्हिस आहे तुमच्याकडची, खूप उत्तम स्टाफ आहे आणि आनंद निवासला तुम्ही अगदी छान पद्धतीने ट्रेन केलेला आहे, तुमच्याकडे जी माणसं आहेत ती अगदी ग्रेट आहेत आणि हा जो पाणीपुरीवाला आहे हा तर एकदम बेस्ट आहे. पाणीपुरीवाल्याने अगदी पाणीपुरीचा छान फील आणून दिला, एकदम छान पाणीपुरीवाला आहे, अशी पाणीपुरी मी कधीच खाल्ली नव्हती. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते, मॅम पाणीपुरीवाले नाही आहेत, ते माझे मिस्टर आहेत, जन्मिजय देशमुख. त्याबरोबर लगेचच आता जीवाकडे ती लोक बघायला लागतात. तर लगेचच आता ते सर म्हणायला लागतात की आय एम रिअली व्हेरी सॉरी मिस्टर जन्मिजय,
खरंच मला माहीत नव्हतं की तुम्ही नंदिनीचे. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो नाही नाही इट्स ओके. त्याबरोबर त्या मॅडमसुद्धा म्हणायला लागतात आम्ही तुम्हाला खूपच लाईटली घेतलं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्यावर जीवा लगेचच म्हणायला लागतो नाही नाही काहीच हरकत नाही, खरं तर मी तुम्हाला माझी खरी ओळख सांगितलीच नाही, त्यामुळे काहीच हरकत नाही. त्याबरोबर लगेचच आता त्या मॅडम सरांना म्हणतात तुम्ही चेक देताय ना. त्याबरोबर लगेचच ते सर हो हो ते तर राहूनच गेलं महत्त्वाचं काम असं म्हणत त्यांचं चेकबुक काढतात आणि खूप मोठा रकमेचा चेक नंदिनीला साईन करून देतात आणि म्हणत असतात की हे घ्या, असं छान काम तुम्ही करत राहा. त्याबरोबर सगळेच जण टाळ्या वाजवतात आणि मग आता ते सर व मॅडम तिकडनं निघून गेलेले असतात. आता जसेच ते दोघंही तिकडनं निघून जातात, नंदिनीच्या स्टाफला सुद्धा उत्सुकता असते जीवाने बनवलेली पाणीपुरी खाण्याची. त्याबरोबर लगेचच आता ते सगळे म्हणायला लागतात जीवा दादा बाकी पाणीपुरी मस्त झाली काय. त्याबरोबर जीवा म्हणतो अरे मग तुमच्यासाठीच तर बाकीचं बनवून ठेवलंय, घ्या 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 पटापट घ्या आणि खाऊन टाका. त्याबरोबर लगेचच सगळा स्टाफ पाणीपुरी शेवपुरी सगळं घेतो आणि आता खायला लागतो आणि ते सगळे आता खात खात बाजूला गेलेले असतात. आता जीवा आणि नंदिनी त्या ठिकाणी दोघंच उरलेले असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी खरं तर हा सर्व घाट मी तुझ्यासाठी घातला होता, मला तुझ्या चेहऱ्यावरती एक स्माईल बघायचं होतं आणि म्हणून मी एवढं सगळं करत होतो आणि बघ माझी इच्छा पूर्ण झाली, मला तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल पाहायची होती आणि मला पाहायला भेटली सुद्धा. त्याबरोबर आता जीवाने मला तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल पाहायची होती, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं होतं असं सगळं म्हटल्यावर सुद्धा नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा तुम्ही आत्ता जे काही केलं त्यासाठी खरंच थँक्यू व्हेरी मच. म्हणजे त्याने स्टाफही खुश झाला, परत जे क्लायंट आले होते त्यांच्यावरती इम्प्रेशनसुद्धा खूप छान पडलं, ग्रेट. पण मला एक प्रश्न पडला नाही म्हणजे हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती, हे सगळं तुम्ही कशासाठी केलं. नाही म्हणजे माझ्यासाठी करावं एवढं तर चांगलं रिलेशन राहिलं नाही आता आपल्या दोघांमध्ये, मग हे सगळं कशासाठी. आता मात्र जीवाकडे बोलण्यासारखं काहीच नसतं. जीवाने नंदिनीला म्हटलेलं असतं की हे सगळं तुझ्यामुळे केलं आहे, त्यामुळे तुझ्यासाठी ही स्पेशल पाणीपुरी. त्याच्या हातात ती पाणीपुरी असते. नंदिनी पाणीपुरीकडे हसत बघते आणि जीवाला सांगते जीवा काय आहे ना कधी कधी फार आवडणाऱ्या वस्तूसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात आणि त्यामुळे मी सुद्धा पाणीपुरी सोडली हे वाक्य नंदिनी बोलते आणि तिकडनं निघून जाते. जीवाच्या हातातली पाणीपुरी गळत असते आणि गळता गळता जीवाची पाणीपुरी फुटते. जीवा मात्र पुरीकडे बघत तसाच राहतो. त्यानंतर आता इथे काव्या ही बॅग उचलून तिकडनं निघालेली असते. इतक्यात आता पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या ऐका माझं, काव्या थांबा, काव्या मी तुमच्याशी बोलतोय, काव्या थांबा. त्याबरोबर आता काव्या तिथेच थांबते आणि पार्थकडे बघायला लागते. पार्थ म्हणत असतो हे बघा काव्या तुम्ही एकदा मला जर दुखावल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल ना तर नाही, तुम्हाला वाईट वाटून घेण्याची मुळात काही गरजच नाही आहे. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो काव्या एकदा माझं ऐका तरी मी काय म्हणतोय ते. त्यावर काव्य म्हणत असते सांगा ना पार्थ, काय ऐकून घेऊ मी तुमचं, काय संबंध. अहो तुम्हाला खिचडी आवडते म्हणून मी मालिनी काकूंकडून खिचडी शिकून बनवून घेऊन आले होते खास तुमच्यासाठी. तुम्ही काय केलीत, तुम्ही तीच खिचडी पिऊन काकांना देऊन टाकलीत. तुम्ही नाही तुमच्या स्टाफला खिचडी दिलीत ना त्याबद्दल मला अजिबात वाईट नाही वाटलेलं. अहो उपवास होता त्यांचा, तुम्ही त्यांना खायला दिलं इट्स फाईन, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण मी तुमच्यासाठी आणलेलं ताट, मी तुमच्यासाठी बनवून आणलेली खिचडी त्यांना दिलीत. तुम्ही त्यांना फक्त साबुदाणा खायला नाही दिलात, तुम्ही त्यांना माझे एफर्ट्स माझी मेहनत दिलीत. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. आणि खरं सांगू ना जर तुम्हाला तर मला आत्याबाई म्हणत होत्या की काव्य नको करूस तू हे सगळं, तुला काय गरज आहे या सर्व गोष्टी करण्याची, तुला तुझी कामं नाही आहेत का, तुला तुझा अभ्यास नाही आहे का. पण तरीसुद्धा काव्यच मूर्ख आहे ना, मी तुमच्यासाठी खिचडी करत बसले. खरंच पार्थ काव्य आतून कशी आहे हे कोणीच नाही ओळखलं, तुम्ही सुद्धा नाही ओळखलत ना काव्या कशी आहे ते. त्याबरोबर पार्थ काव्याला म्हणत असतो मी तुम्हाला काय विचारतोय ते एकदा ऐकून तरी घ्या. त्याबरोबर मात्र आता काव्या गप्प बसते. तर पार्थ हा काव्याला म्हणत असतो कशासाठी केलं तुम्ही हे सगळं, काय गरज होती तुम्हाला आईकडून शिकून माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून इथे आणण्याची. आज माझा उपासही नव्हता काव्या. मग त्याबरोबर लगेचच काव्या पार्थला म्हणायला लागते कारण वाईट वागली मी तुमच्याबरोबर, खूप वाईट वागली. मला गिल्ट आलं होतं या गोष्टीचं आणि गिल्ट खाली येऊन मी हे सगळं करते. तुमच्याबरोबर थोडं बोलता
इतक्यात पार्थचा फोन वाजतो. पार्थ फोन बघतो तर रम्याचा फोन असतो. पार्थ आता अजिबात वेळ वाया न घालवता रम्याचा फोन पटकन कट करतो. रम्या पार्थला परत फोन करते. पार्थचा नाईलाज होतो. पार्थ लगेचच रम्याचा फोन पिकअप करतो आणि आता तो रम्याला सांगतो, रम्या मी तुला 2 मिनिटात कॉल बॅक करतो, आणि पटकन तो फोन खाली ठेवून देतो. पण रम्यासुद्धा हुशार असते. रम्याने मुद्दामून फोन कट केलेलाच नसतो. रम्याने फोन चालूच ठेवलेला असतो. आणि आता इकडे पार्थचं आणि काव्याचं जे काही बोलणं असतं ते रम्या ऐकत असते. म्हणजे तुम्ही हे सगळं गिल्ट खाली येऊन करताय तर काव्या. तर लगेचच पार्थ पुढे काव्याला म्हणत असतो, पण काय गरज आहे, मला वाईट वाटलं, या गोष्टीचा तुम्हाला विचार करायची काय गरज आहे? सांगा ना, मी कोण आहे तुमचा नवरा? तुम्ही मला मानत नाही, मित्र तुम्ही मला बनू देत नाही, मग हे सगळं कशासाठी? काय गरज आहे? त्यावर काव्या म्हणत असते की पार्थ तुम्हाला आवडते म्हणून मी. त्यावर पार्थ म्हणतो, मला तशा बऱ्याच गोष्टी आवडतात. लग्नानंतर माझी इच्छा होती की मला ज्या गोष्टी आवडतील त्या गोष्टी तुम्ही कराव्या, किंवा किमान मी तुमच्यासाठी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी करतोय त्याच्यावरती तरी तुम्ही छान रिॲक्ट व्हावं. पण तसं काही घडलं नाहीये ना, त्याच्या उलटच घडलंय की सगळं. मग आता वेळ निघून गेली आहे काव्या, आता हे सगळं करण्याची काय गरज आहे? त्यावर काव्य पार्थला म्हणत असते, पार्थ बोलायचं होतं मला तुमच्याशी, खरंच बोलायचं होतं तुमच्याशी, सांगायच्या होत्या तुम्हाला काही गोष्टी, आणि म्हणून त्यासाठी चालू होतं हे सगळं. त्या दिवशी तुमच्यासाठी श्रीखंड बनवलं, आज तुमच्यासाठी साबुदाणा बनवला. खरंच फक्त तुमच्याशी बोलता यावं ना, तुमच्या बरोबर बोलता यावं यासाठी केलं होतं मी हे सगळं. पण तुम्ही अगदी काहीही न बोलता मला माझी जागा दाखवून दिलीत हा पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, प्रत्येक वेळेस काव्य गोष्टी बोलून नाही तर कधी कधी कृतीतूनही करून दाखवायच्या असतात. काव्य म्हणत असते, खरंच तुमची ही बाजू मला माहीतच नव्हती, मी कधी बघितलंच नव्हतं तुम्हाला हे असं. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्य तुम्ही अजून ओळखलंय कुठे मला? मी नक्की कसा आहे हे तुम्हाला माहीतच नाहीये. आता मात्र काव्या पार्थकडे एकटक बघत राहते. तर दुसरीकडे आता पाऊस पडायला लागलेला असतो. नंदिनी ही आनंद निवासच्या बाहेर चाललेली असते. इतक्यात आता जीवासुद्धा नंदिनीच्या मागे येतो आणि नंदिनीची ती कविता तो पूर्ण करत असतो. तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं, तुझं प्रेम थोडं माझं प्रेम वेडं, कळायला थोडा मला उशीर झाला, कळायला थोडा मला उशीर झाला, सोडूया का आपल्या नात्याचा गुंता. अशी ती जी काही कविता असते ती आता जीवा पूर्ण करतो आणि ती कविता ऐकून नंदिनी खुश होते. नंदिनीची जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. नंदिनी जीवाला विचारते, आज माझ्याबरोबर डिनरला याल? आता माझ्याबरोबर डिनरला याल असं नंदिनीने विचारल्याबरोबर जीवा खूपच जास्त खुश होऊन जातो. तर दुसरीकडे पार्थसुद्धा काव्याला विचारतो, माझ्याबरोबर आज लॉंग ड्राईव्हवर याल? आता पार्थने माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हवर याल असा जो काही प्रश्न काव्याला विचारलेला असतो तो प्रश्न ऐकून काव्य एकदम एकाएकी खुश होऊन जाते. तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि आता काव्यसुद्धा पार्थबरोबर जायला लॉंग ड्राईव्हवर तयार होते. तर दुसरीकडे जीवासुद्धा नंदिनीबरोबर डिनरवर जाण्यासाठी तयार झालेला असतो. आता मात्र इथे काव्या आणि जीवा दोघंही अगदी खुश झालेले असतात. जे काव्य आणि जीवा नंदिनी आणि पार्थच्या एफर्ट्सना रिप्लाय देत नसतात, आता तेच पार्थ आणि नंदिनीने त्यांना फक्त डिनर आणि लॉंग ड्राईव्ह ऑफर केल्यावरती इतके खुश झालेले असतात की जणू काही त्यांना सगळं काही मिळालेलंच असतं. मग आता दोघांनी होकार दिलेला असतो आणि आता दोघंही आपापल्या पार्टनर्सबरोबर एक लॉंग ड्राईव्हवरती तर एक डिनरवरती जायला तयार झालेला असतो. मित्रांनो, त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो. पण आता पुढं पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की कशा पद्धतीने आता यांची लॉंग ड्राईव्ह त्याचबरोबर डिनर सक्सेसफुल होतं. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगून टाका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आपल्या चॅनलवरती सर्वच मालिकांचे एपिसोडचे अपडेट रेग्युलरली येत असतात, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.